त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना एका कामासाठी अनेकदा चक्रा माराव्या लागत असल्याचं दिसून येत आहे। यामुळे भूमी अभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात असल्याचं दिसून येत आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीची कित्येक प्रकरणे प्रलंबित आहे। भूमी अभिलेख विभागातील अधिकारी शेतीविषयक कामांना प्राधान्य न देता नगदी मिळणाऱ्या कामांवर लक्ष देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे यांनी केला। नकलेचा अर्ज भरल्यानंतर संबंधित कागदपत्रात जमिनीच्या बाबतीत गटस्कीम उतारा नकलेचा अर्ज मागणीकरिता शेतकरी अर्ज भरतो। साधारण हे पेपर 4 दिवसात भेटायला पाहिजे, परंतु असे न होता संबंधित अधिकारी जाणून बुजून 1 महिना लवकर हे पेपर घेण्यासाठी शेतकऱ्यांची 4 चक्रा होतात। महिन्यातून त्यांचा खर्च 500 ते 600 रुपये होतो। जमिनी मोजण्याचा अर्ज अति तातडीचे 4 पटीने फी भरून 1 महिन्यांमध्ये मोजणी पाठवतो असे बोलले जाते, परंतु ती मोजणी 4 महिन्यांनी येते। याला जबाबदार अधिकारी का सरकार हा प्रश्न उपलब्ध होत आहे। मोजणी झाल्यानंतरही 15 दिवसांनी हद्द खुणा दाखवतात, तिथे पण विलंब करता। हद्द कुणासाठी? त्यानंतर जमिनीचा मोजणी नकाशा हा किती दिवसात मिळाला पाहिजे हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला। महत्त्वाच्या दिवशीही कार्यालयात दुपारनंतर शुकशुकाट असतो। लहान सहान कामासाठीही नागरिकांना नाहक त्रास दिला जात असून साध्या PR कार्डसाठीही पैसे मोजावे लागत आहेत। एकंदरीत भूमी अभिलेख कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळलाय। अधिकारी आणि कर्मचारी कामात असल्याचं भासवत असून मोबाईलवर व्यस्त दिसतात। शेतकऱ्यांच्या शेतांची मोजणी करण्यासाठी भूमापकांची संख्या कमी असल्याचं कारण दाखवून प्रलंबित प्रकरणे कार्यालयात धुळकात पडलेली आहे, परंतु भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार रोखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते। पैसे घेऊन काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर आळा घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे यांनी केली आहे। या संदर्भात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे यांनी अधिक माहिती दिली। भूमापन म्हणजे मोजणी कार्यालयामध्ये अति तातडीचा अर्ज देऊन मार्चमध्ये सुद्धा मोजणी की जे 1 महिन्यात व्हायला त्यांनी ती मोजणी 4 ते 5 महिन्यानंतर केली आणि त्यानंतर त्याचे जे नकाशे द्यायचे असतात सह्या करून ते नकाशे मिळायला सुद्धा जवळजवळ महिनाभर चक्कर मारावी लागली। आणि त्यानंतर तो नकाशा ज्यावेळेस आम्ही इकडे मीडियापर्यंत हे प्रकरण आणलं त्यावेळेस त्यांनी कुठल्या तरी एका अधिकाऱ्याने तेवढी सही करून दिली आम्हाला। असे घडवायला नको, कारण जनतेला सहज उपलब्ध व्हावे सरकारची सेवा, याच्यासाठी जनता यांना अधिकाऱ्यांना सरकार निवडताना त्या अधिकारी असे जर वागत असतील, मी बऱ्यापैकी सुशिक्षित आहे असं समजा, पण जे इथे गरीब आणि आदिवासी येत असतील, जे अशिक्षित असतील, त्यांना इथे किती मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असेल याचा विचार केला पाहिजे अधिकाऱ्यांनी। ठीक आहे। तसंच ज्यांना कोणाला जे अशी समस्या असतील इकडं त्र्यंबक तालुक्यावरती भूमी अभिलेखाला, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधण्यात नाही। माझं नाव काशीनाथ चंदर पेहरे, राहणार खरोली। माझा मोबाईल नंबर घ्या 93 56 26 30 32। ज्यांना कोणाला भूमी अभिलेखाला जो प्रॉब्लेम असेल, ज्यांना वेळेवर काम होत नसेल, त्यांनी मला कॉन्टॅक्ट साधण्यात यावा। मी कधी तत्पर तुमच्यासाठी उभे असणार। माझे समाजसेवा हे माझं कार्य आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज प्रकाश पुंजराम पगार यांचं नकाशा मागणी केलेली आहे। तो नकाशाची आज लवकरात लवकर पूर्तता करून आज मी त्यांना नकाशा देतो आहे आणि सर्व कामं वेळच्या वेळी करणे कामे अधीनस्थ जे कर्मचारी आहे यांना लेखी समज देण्यात येईल आणि सर्व तालुक्यातील आदिवासी बांधवांची जी कामं आहे लवकरात लवकर कशी होईल याच्यात आम्ही प्रयत्न करू। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।